आज क्षेत्रफळावरचं आपण एक शक्यतो शेवटचं चॅप्टर घेऊया, म्हणजे शेवटचं लेक्चर घेऊ आणि त्याच्यानंतर मग सोमवारपासून गणपती. एक तार वाकवून तिला चौरसाचा, चौरस म्हणजे समभुज चौकोन, समभुज चौरसाचा आकार दिल्यास ती 81 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ बंदिस्त करते. जर त्याच तारेपासून एक अर्धवर्तुळ तयार केले तर ते किती क्षेत्रफळ बंदिस्त करेल? महत्वाचा प्रश्न आहे. एक तार वाकवून तिला चौरसाचा आकार दिल्यास ती 81 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ बंदिस्त करते. जर त्याच तारेपासून एक अर्धवर्तुळ तयार केले तर ते किती क्षेत्रफळ बंदिस्त करेल? एक प्रश्न विचारलाय. आता इथे एक महत्वाचं आहे की अर्धवर्तुळ म्हणजे काय हे समजलं पाहिजे. तुम्हाला पूर्ण वर्तुळ माहिती आहे? पहिला कन्सेप्ट समजून घ्या अर्धवर्तुळाचा. पूर्ण वर्तुळ माहिती आहे प्रत्येकाला. आता हे ओ सेंटर असतो, त्याच्यापासून आपण एक वर्तुळ काढतो. झालं. याच्यामध्ये काय असते? एक त्रिज्या असते. आणि त्या त्रिज्येला जर दुप्पट केलं म्हणजे इथपर्यंत शेवटपर्यंत आणलं, मग 2 वेळा त्रिज्या म्हणजे ती त्याचा व्यास असते. हे माहिती आहे प्रत्येकाला. तुम्हाला एक सांगितलं होतं मी की हे समजा वर्तुळ आहे, तार आहे समजा, त्याला जर तोडला आणि एक लांबी तयार केली अशी सरळ, तर हे जे असतं हे काय असतो? मग त्याचा परिघ असतो. काय असतो? परिघ. त्याचं सूत्र लिहिलं होतं आपण, काय होतं ते? 2πr. परिघ, परिघ हे असं समजा हे मैदान आहे गोलाकार आणि तुम्ही असे चालताय त्याच्यावरून, तर हे किती अंतर असेल? 2πr. 2 गुणिला पाय किती? 22/7 गुणिले त्रिज्या जेवढी असेल तेवढी. समजलं? आणि हे जो असतो हा हा एरिया, हे बंदिस्त एरिया. तो बंदिस्त शब्द काय आहे इथे? क्लोज फिगर म्हणजे बंदिस्त. हे पाय बंद आहे ना हे पूर्ण. समजलं? हे बंदिस्त. आता हे चौकोन बंद आहे पूर्ण. हा मी जर असं काढला ते बंदिस्त आहे का? एक बाजू उघडी त्याची, तर बंदिस्त फिगर म्हणतोय तो. मग आता गोल हा बंदिस्त आहे. मग हा जो याला म्हणता एरिया म्हणजे क्षेत्रफळ. हे क्षेत्रफळचा फॉर्म्युला काय होता आपला? πr². आणि परिघ किती होता? 2πr. आर म्हणजे काय? त्रिज्या. हे डायमीटर असलं तर डायगोनल. ते जीवा वगैरे काही एवढी गरज नाही आपल्याला. आता अर्धवर्तुळ म्हणजे काय ते व्यवस्थित लक्ष द्या. अर्धवर्तुळ, अर्धवर्तुळ काय असतं? असं असतं, असं असेल. अर्धवर्तुळ मध्ये काय? हे बंदिस्त आहे ना. हे पहा, एक तार आहे, असा एक घेतला अर्धा आणि त्याला असा केला तर ते अर्धा आला. समजलं? आता इथे काय होता? फक्त असा वक्र तार होता, वक्र एकच होता असा. आता इथे तार कसा आहे? अर्धा वक्र आहेच, ह्या पूर्ण वर्तुळ मधला अर्धा तर आहेच, पण मधला तार एक जास्त एक्स्ट्राचा जोडावा लागेल त्याला. समजलं का? क्लोज करण्यासाठी. तर ते इमॅजिन करा. समजलं? मग हे काय असते? त्रिज्या. त्रिज्या अशी मोजा, अशी मोजा, अशी मोजा, त्रिज्याच आहे ना ती. तर तिच्यामध्ये काय असते? त्रिज्या. आता याच्यात याची याचा क्षेत्रफळ किती असेल? तर याचा अर्ध. क्षेत्रफळ किती असेल? याच्या
अर्ध. याचं किती होतं पाय आर वर्ग, याचं काय असेल पाय आर वर्गचा छेद 2 किंवा 1/2 पाय आर वर्ग किंवा पाय बाय 2 आर वर्ग. जे लक्षात ठेवायचं ते लक्षात ठेवा, पण पाय आर वर्गचा अर्धा होईल तो. झालं. आता परीघ किती होईल ते फक्त व्यवस्थित लक्षात घ्या. परीघ किती होईल तर हा 2 पाय आर होता, पूर्ण 2 पाय आर होता, म्हणजे हा फक्त पाय आर राहील मग छेद 2. तर तसं राहणार नाही. परत लक्ष द्या. हे पहा अशी आहे का फिगर आपली, अशी आहे का फिगर, फक्त तिला क्लोज पण केली ना आपण. मग हे पहा हे 2 पाय आर होतं, असं जर 2 वर्तुळे तोडलं मी, मग हा पाय आर झाला, हा पाय आर झाला. 2 पाय आर आहे ना, 2 वेळा पाय आर, मग याचा 1 पाय आर आणि याचा 1 पाय आर परीघ. आता याच्याने ऍड काय केलं आपण, हे त्रिज्या आणि हे त्रिज्या हे ऍड केलं ना आपण, असं समजलं का. मग किती वेळा त्रिज्या म्हणजे एक डायमीटर ऍड झाला, म्हणजे व्यास ऍड झाला, किंवा 2 वेळा त्रिज्या ऍड झाला त्याच्यामध्ये. म्हणजे याचा परीघ किती झाला, याचा परीघ किती असेल, अर्धवर्तुळाचा परीघ किती असतो, तर हा पाय आर तर असतोच, हा किती आहे पाय आर प्लस याच्यात कोण ऍड झालं, हे 2 आर ऍड झाले. कोण 2 आर, म्हणजे काय आर कॉमन काढा, पाय प्लस 2. लक्ष आलं. किंवा याला काय म्हणता येईल आपल्याला, पाय आर प्लस 2 आर असंच म्हणा डायरेक्ट, पाय आर प्लस 2 आर. लक्ष आलं. हे काय झालं, याचा परीघ झाला. लक्ष आलं का. 2 पाय आर पूर्ण याचा परीघ, आणि अर्ध्या वर्तुळाचा परीघ किती पाय आर अधिक 2 आर. तो 2 आर कुठून आला, हे पूर्ण वर्तुळात त्याची काही गरज नव्हती. समजलं. तिथे काही तार जोडला थोडी होता आपण, क्लोज फिगर ते त्या वक्र तारानेच होत होती. इथे वक्रही लागेल आणि सरळही लागेल. लक्ष आलं. त्याच्यामुळे झालंय पाय आर अधिक 2 आर. लक्ष आलं. परीघ याचा पाय आर होता 2 पाय आर, त्याचा पाय आर प्लस 2 आर. हे वारंवार लक्षात ठेवायचं, नाही तर मग क्षेत्रफळ तर तेवढंच आहे ना. हे बाय हे पूर्ण होतं तर अर्ध आहे, मग ते क्षेत्रफळले काही नाही, हा एरिया अर्धा, ते बरोबर झालं अर्ध. पण परीघ मात्र वेगळा झाला. परीघ वेगळा काय, कारण याच्यात ते 2 आर वाढलेले, हे फक्त लक्षात ठेवा. झालं. आता लक्ष द्या, हे गणित बघू आता. एक तार वाकून तिचा चौरसचा आकार दिला, एक चौरस तयार केला. चौरस म्हणजे समभुज चौकोन, सगळ्या बाजू सारख्या. त्याचं क्षेत्रफळ किती 81. बाजू किती असेल, ए असेल. आता तुम्हाला, आता तो काय आणतोय, ती तार, जर त्या तारेपासून, आता ती तार नेमकी किती लांबीची आहे माहिती आहे का आपल्याला, नाही. मग ती तार किती असेल तर ए ए ए ए म्हणजे 4 वेळा ए, म्हणजे याची परिमिती. पण एक क्षेत्रफळ दिलंय, क्षेत्रफळ म्हणजे किती, ए स्क्वेअर बरोबर 81 दिलं. ए स्क्वेअर म्हणजे काय, चौरस आहे ना तो. चौरसाचं क्षेत्रफळ किती असतं, बाजू वर्ग, बाजू वर्ग बरोबर 81 दिलाय. म्हणजे बाजू बरोबर किती येईल, अंडर रूट टाकावं लागेल, म्हणजे किती येईल 9. म्हणजे 9 आली, हे 9 9 9 9 म्हणजे किती आली टोटल, 9 9 9 9 4 9 चौक 36. म्हणजे परिमिती किती आली, 36 सेंटीमीटर आहे ना. हे पहा, हे चौरस सेंटीमीटर आहे म्हणून हे सेंटीमीटर मध्ये किती येईल, 36 सेंटीमीटर. झालं. म्हणजे ती ताराची लांबी किती आहे, 36 सेंटीमीटर आहे. आता या 36 सेंटीमीटर पासून अर्धवर्तुळ तयार केलं, अर्धवर्तुळ तयार केलं. मग ते अर्धवर्तुळ कसं असेल, मग त्या तारेची लांबी किती असेल, तर अर्धवर्तुळाच्या तारेची लांबी म्हणजे तिचा परीघ. परीघ म्हणजे किती, पाय आर अधिक 2 आर, किंवा पाय अधिक 2 आर असं लिहिता येईल. पाय अधिक 2 आर बरोबर किती आहे, तोच तार आहे ना, 36 सेंटीमीटर दिलंय ते. मग आता पाय अधिक 2 किती, 22/7 अधिक 2 गुणिले आर. काय काढायचं आपल्याला, क्षेत्रफळ काढायचं आहे. मग आर काढावं लागेल ना, क्षेत्रफळ काढायचं आहे म्हणजे आर काढावं लागेल. मग हे गुणिले आर बरोबर 36. हे सोडा, 7 दुने 14, 14 आणि हे 22, 36, 36/7 आर बरोबर 36. आर बरोबर किती, हे 36 36 गेले, 7 इकडे गेला, म्हणजे आर बरोबर 7 सेंटीमीटर आलं. क्षेत्रफळ किती, क्षेत्रफळ किती असतं, पाय आर स्क्वेअर बाय 2.
पाय आर स्क्वेअर बाय 2 हे अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ. मग पाय 22/7 आर स्क्वेअर म्हणजे 7 गुणिले 7 किंवा 49 करा, 7 येतो, छेद 2. हे 7 गेला, हा 7 गेला, 22 भाग बेग बेग 11 7 77 चौरस सेंटीमीटर. चौरस सेंटीमीटर दिलं ते चौरस सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर लिहा. ते अडचण असेल त्याच्यामध्ये तर विचार. चला झालं. कुठला प्रश्न आहे अजून? कुठला? हा, एका आयताकृती बागेची लांबी 40 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. ही बाग पूर्णपणे गवताने व्यापलेली आहे. त्या बागेच्या एका कोपऱ्याला 14 मीटर लांब दोरीने एक घोडा बांधला आहे. जर त्या घोड्याने त्याच्या आसपास असलेले सर्व गवत खाऊन टाकले तर त्या बागेमध्ये किती क्षेत्रफळावर गवत शिल्लक राहील?
वाचा व्यवस्थित ते काय दिलंय. एका आयताकृती बागेची लांबी 40 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. ती बाग संपूर्णपणे गवताने व्यापलेली आहे. त्या बागेच्या एका कोपऱ्याला 14 मीटर लांब दोरीने एक घोडा बांधला आहे. जर त्या घोड्याने त्याच्या आसपास असलेले सर्व गवत खाऊन टाकले तर त्या बागेत मधील किती क्षेत्रफळावर गवत शिल्लक राहील. किती क्षेत्रफळावर गवत शिल्लक राहील. किती क्षेत्रफळावर गवत शिल्लक राहील. आता एक बाग आहे, आयताकृती बाग आहे ते समजा किती आहे 40 बाय 40 मीटर लांब 30 मीटर 40. आता त्याच्यात त्या बागेच्या एका कोपऱ्याला 14 मीटर लांब दोरीने एक घोडा बांधलाय. आता कुठेतरी एक घोडा बांधला असेल 14 मीटर लांब, कुठेतरी बांधलाय कुठल्या तरी कोपऱ्यात. आता इथे बांधलाय समजा तर तो कसा जाईल. 14 मीटर कुठल्याही कोपऱ्यात बांधा, कुठल्याही कोपऱ्यामध्ये त्याला बांधा. इथे 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 कुठेही बांधा. तर या कोपऱ्यामध्ये बांधला. कोपरा तर हाच आहे ना, हे आहे का कोपरा म्हणजे काय, जिथे दोन रेषा जोडतात त्या. समजलं. आता आपल्याला समजा त्याने 14 मीटर लांबीचा ते दोरा बांधला, म्हणजे गोळा इथपर्यंत जाईल 14 मीटर पर्यंत आहे की नाही. 14 मीटर इकडे जाईल, 14 मीटर इकडे, 14 मीटर असा असा जाईल ना तो. समजलं का. कुठ फिरवू शकतो तो, इथून तर असा फिरू शकतो. इथे बांधला 14 मीटर समजा, तर जास्तीत जास्त असा फिरेल असा फिरेल. असा आपण काल गायचं गणित घेतलं होतं बघा. ती गाय अशी बांधली तर ती कशी चरू शकते, इतकी जाऊ शकते, गोलाकारमध्ये चरू शकते ना. ते थोडं आपण इमॅजिन करा की हा दोर आहे, आता इथे बांधली आहे, तर ते जास्त असं ताणून अशी अशी फिरेल ना ती, म्हणजे गोल फिरेल. मग हा घोडा आता कोपऱ्यात बांधलाय तर कसा फिरेल असा. तुम्ही म्हणणार हे 30 आहे मग हे 14 कसं काय, तर ते आकृती इमॅजिनरी आहे ती. आकृती इमॅजिनरी आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही जास्त हे नाही करायचं. मग तो असाच चरेल तो, समजला. म्हणजे एवढा भाग खाईल तो. आता मला सांगा हा भाग किती दिसतोय एखाद्या वर्तुळाचा. किती भाग आहे तो. पाव भाग दिसतोय. वर्तुळाचा कोणता भाग आहे तो पाव. कुठेही बांधा तुम्ही त्याला, इथे कोपऱ्यात बांधा, इथे बांधा, तोच भाग असेल. बघा हे रेडियस असेल आर, हे आर असेल, आणि हा समजलं. म्हणजे पाव भाग तो चरणार आहे फक्त. पाव भाग म्हणजे किती, म्हणजे वर्तुळ चरेल ना तो. गवत किती घेईल तिथे. गवत किती आहे 40 बाय 30. किती क्षेत्रफळ आहे त्याचं, क्षेत्रफळ 40 गुणिला 30 म्हणजे 4 त्रिक 12. हे 1200 काय मीटर आहे ना, ते मीटर स्क्वेअर एवढं गवत आहे. पण तो खातो किती आहे, तर तो वर्तुळात खातोय. त्या वर्तुळातलाही फक्त पाव भाग, कारण याच्या पुढे गेला तर मग ते गवत आहे का तिकडे नाही. म्हणजे पाव भाग खातोय तो फक्त. म्हणजे तो फक्त 1/4 भाग खातोय. कोणाचा, वर्तुळाचा. ह्या वर्तुळा मग पाय आर स्क्वेअर. आर म्हणजे काय, त्याला बांधलेली दोरी. त्याला बांधलेली दोरीनेच तो इकडे तिकडे जातोय ना. मग 14 मीटर. मग 1/4. 1/4 काय घेतला मी, पाव भाग आहे म्हणून ना, गुणिला पाय 22/7 गुणिले आर किती आहे 14 गुणिले 14, किंवा 196 लिहिलं तरी चालेल, किंवा असं लिहा. नाही 16. 4 आहे 7 आहे का, 7 दुने बे एक बे दुने 11. 11 गुणिले 14, 14 आहे का 14, एक 14 आहे का 14 आणि 15 म्हणजे 154. 154 मीटर स्क्वेअर झालं. 154 मीटर स्क्वेअर तो ठरेल. आता त्यानं काय विचारलंय, तर त्या बागेमध्ये किती क्षेत्रफळावर गवत शिल्लक राहील. टोटल किती होतं, 1200 होतं. 1200 मधले त्यांनी 154 खाल्ले. उरलं किती बघा, 6. 10 2 6 गेले 4 0 1046. लक्ष आलं आहे ना, लिहून घ्या.
काही जण आहे ना त्याला इथे बांधतील आणि मग इकडे फिरवत, असं नाही करायचं. कोपऱ्यात बांधायला सांगितलंय. कोपऱ्यात बांधायला म्हणजे एक कोपरे आहे त्याचे, कुठेही बांधा तेच उत्तर येईल. समजलं? जे ऑनलाईन असतात त्यांनी उत्तर देता बरं का, एकच आहे वाटतं. ऑनलाईन जो आहे त्याला कळतंय का सांगा बरं. जे सांगितलं ते कळतंय का? हे जे उदाहरण होतं आता कळलं का ते? चॅट मध्ये लिहून पाठवा. हे फक्त लवकर सोडवायचं उदाहरण ना, इतकी आकृती काढायची गरज नाही पडणार तुम्हाला. ते इमॅजिनरी फक्त डोक्यामध्ये घ्यायचं. आणि हे 4 त्रिक 12, हे 1200 तर लगेच येऊन जाईल. हे फक्त थोडंसं सोडायचं, हे फक्त कॅल्क्युलेशन लिहावं लागेल तुम्हाला थोडंसं. झालंय. चला अजून एका प्रश्न, एक प्रश्न द्या. त्या वर्तुळाकार रस्त्याचे क्षेत्रफळ किती असेल जो 440 मीटर परिघ असलेल्या वर्तुळाच्या चारी बाजूंनी तयार केला आहे किंवा बनवला आहे. बनवला आहे. ज्याची जाडी किंवा रुंदी म्हणा, त्याला रुंदी बी म्हणता येईल, ज्याची रुंदी 7 मीटर आहे. सांगा काय प्रश्न आहे तो, व्यवस्थित वाचा. त्या वर्तुळाकार रस्त्याचे क्षेत्रफळ किती असेल जो 440 मीटर परिघ असलेल्या वर्तुळाच्या चारी बाजूंनी बनवला आहे, ज्याची रुंदी 7 मीटर आहे. काय दिलंय? त्या वर्तुळाकार रस्त्याचे क्षेत्रफळ किती असेल जो 440 मीटर परिघ असलेल्या वर्तुळाच्या चारी बाजूंनी बनवला आहे. म्हणजे एक वर्तुळ आहे असं, या वर्तुळाच्या चारी बाजूंनी असे एक रस्ता बनवलाय. हा जो आहे हा एक रस्ता आहे समजा, वर्तुळाच्या चारी बाजू. आता हे जे मधलं वर्तुळ आहे, ह्या मधल्या वर्तुळाचं काय दिलेलं आहे? 440 मीटर काय आहे? परिघ दिलेला आहे. काय दिलेला आहे? परिघ. परिघ काय असतो? परिघ, परिघ म्हणजे परिमिती. वर्तुळाची परिमिती म्हणजे परिघ म्हणतो आपण त्याला. ते किती असते? 2 पाय
आर ते दिलेलं आहे 440 मीटर. लक्षात आलं. आता तो काय म्हणतोय की ह्या रस्त्याची जाडी किंवा रुंदी किती आहे असं जर मोजले तुम्ही, ते किती आहे 7 मीटर. या रस्त्याचं क्षेत्रफळ किती. तुम्हाला काल सांगितलं होतं मी की याच्या आजूबाजूला काही रस्ते वगैरे असं काही ओटा गिटा काही तयार केलेला असेल काही असेल तर ते, आता इथे काय दिसते आकृतीत आपल्याला एक मोठं वर्तुळ दिसते आणि एक मधलं वर्तुळ दिसते. मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा मधल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ केलं तर हे उरलेलं क्षेत्रफळ आपल्याला मिळेल. मग ते कसं काढायचं, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या माहिती पाहिजे तुम्हाला आणि ते वजा करायला लहान वर्तुळाची त्रिज्या पाहिजे, आहे की नाही. समजा मोठ्या वर्तुळाची त्रिज्या मोठा आर आहे, लहान वर्तुळाची छोटा आर आहे समजा. आपण काय करू, मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा छोट्या वर्तुळाचं क्षेत्रफळ असं करू. दोघांमध्ये कोण कॉमन आहे, पाय आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर असं असं करता येईल आपल्याला. पण हे आर माहिती नाही ना आपल्याला, म्हणजे हे मायनस हे केल्यावर रस्ता मिळणार आहे, हे रस्त्याचं क्षेत्र आलं आपलं सूत्र आलं. पण हे आर माहिती आहे का आपल्याला, नाही. पण जाडी माहिती आहे 7. अजून काय माहिती दिलेलं आहे तर मधल्या वर्तुळाचा परिघ 440 मीटर आहे. पण मधल्या वर्तुळाचा परिघ किती असेल, 2 पाय छोटा आर, मधला वर्तुळ छोटा आर. मग याच्यावरून किती दिलं आहे त्याने 440 मीटर. याच्यावरून आपल्याला काय काढता येईल, आर काढता येईल छोटा. कसा येईल तो बघा, आर बरोबर किती येईल 440 छेद 2 येईल, 22/7 आहे, 7 वर जाईल आणि छेदामध्ये 22 येईल. झालं. 22 दुने 44 बेदाव 20, 10 गुणिले 7 70 येईल, 70 मीटर. झालं. हे त्रिज्या आली, मधली त्रिज्या आली 70. आता हे जाडी 7 आहे ना, म्हणजे जाडी 7 आहे म्हणजे हे किती आली, हे 70 आणि हे 7. हे मोठा आर किती आला, हा 70 आहे आणि हे जाडी 7 आहे. मग मोठा आर किती आला, मोठा आर किती 7 ने वाढेल ना तो. त्रिज्या त्रिज्या फक्त त्रिज्या तिथलं इथे 7 ने वाढेल. हे 77. याच्यात किंमत टाका. आता हे रस्त्याचं सूत्र आहे, पायावर वर्ग किंवा स्पेशल काढा तुम्ही, याचा पायावर वर्ग काढा, त्याचा पायावर आणि मग वजाबाकी करा तरी चालेल, किंवा हिच्यात टाका. पाय 22/7 आर वर्ग 77चा वर्ग वजा 70चा वर्ग. 77चा वर्ग म्हणजे 77 गुणिले 77 16 आहे, 7 49, 7 49 49 98 आणि 4 102 7 100. 5949 आलंय का. वजा हे 70चा 7 चा वर्ग, सॉरी हे बरोबर आलं का चेक करा. 5029. चला हे किती आलं बघा, 22/7 22/7 गुणिला 1029. झालं. कशाने भाग देईल, साताने भाग द्यायला. 7 एक इथे तर जात नाही आहे ना 7ने. 7 एक 7 3 उरले, 7 चोक 28 उरले किती 4 4 और 9 7 जाती 49 गेला पुरा भाग. त्याला 22 ने याला गुणा, 22 गुणिले 127 किती ते उत्तर सांगा. 22 7 154 त्याला 15 22 चोक 88 103 त्याला 10 22 एक 22 आणि 10 3234 मीटर स्क्वेअर रस्त्यात झालं. आणि मधल्या वर्तुळाचं किती आहे तर पाय आर स्क्वेअर, पाय 22/7 गुणिले 70चा वर्ग.
बाहेरच्या वर्तुळाचं किती आहे? पाय गुणिले 77चा वर्ग. तो वेगवेगळ्या काढल्याने वजाबाकी केली तरी तेच उत्तर. किंवा हे डायरेक्ट असं केलं तरी व्यवस्थित सोडवा. काही अडचण असेल याच्यामध्ये तर विचार. झालं का? 28 सेंटीमीटर व्यास असलेल्या अर्धवर्तुळाचे परिघ. अर्धवर्तुळाचा परिघ किती? 28 सेंटीमीटर व्यास असलेल्या अर्धवर्तुळाचा परिघ किती सांगा. अठ्ठावीस सेंटीमीटर व्यास म्हणजे त्रिज्या बरोबर किती येईल? 14 येईल. तर जे ऑनलाईन वाले त्यांनी चॅट मध्ये उत्तर द्यायचं. बघा 28 सेंटीमीटर व्यास असलेल्या अर्धवर्तुळाचा परिघ किती विचारलाय. आर बरोबर 14 आले. आता अर्धवर्तुळाची परिघ किती असतो? पाय आर अधिक 2r असा असतो. हा हे विसरायचं. तो 2 पायार असतो मोठ्या पूर्ण वर्तुळाचा आणि अर्ध्या वर्तुळाचा पायार अधिक 2r. तो 2r काय येतो तो सांगितलं तुम्हाला. मग काढा पाय. आता किंवा असं म्हणतो ना आपण आर पाय अधिक 2 असं म्हणतो. हे पाय अधिक 2 एकदा सोडून घ्या म्हणजे पाठ करा डायरेक्ट. कसं येईल ते? 22/7 अधिक 2 असं आहे ना. 7 2 14 म्हणजे 36/7 आर असा बी पाठ केला तुम्ही ना परिघ तरी चालेल. असा पाठ करा किंवा असा 36/7 समजलं. तेच आहे ना 22/7 तेच येणार आहे ना प्रत्येक वेळेस. तर असा डायरेक्ट पाठ केला तरी चालतो. ठीक आहे. डायरेक्ट नाही केला असं केलं तरी चालेल. मग 36/7 आर किती आहे? 14 गुणिले 14 झालं. आता 36 दुने 72 गुणिले 14. 14 दुने 28. अठ्ठाला 2 2 14 साधे 98 आणि 2 म्हणजे 1008. 1008.
एका वर्तुळाची सर्वात मोठी जीवा 10 सेंटीमीटर आहे आणि सर्वात लहान जीवा 4 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? त्रिज्या किती सांगा. सांगा किती त्रिज्या? बघा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे हा. याच्यात काही जास्त डोकं लावायची गरज नाही तुम्हाला. पण काय आहे ते सांगा. जीवा सांगितलं आहे का तुम्हाला? मी सांगितलं होतं त्या दिवशी. जीवा सांगितली होती ना तुम्हाला. बघा हे वर्तुळ असतं, हे केंद्र आहे. हे जे अशी कुठलीही रेष, कुठली त्याच्यामध्ये एक पूर्ण रेष जर गेलेली असेल, कुठे टेकलेली असेल, त्याला म्हणतात जीवा. त्याला काय म्हणतात? जीवा. टेकलेली असते पाहिजे ते. समजलं? कुठली कुठेही काढा. आता सर्वात मोठी जीवा काय असते मग? एक वर्तुळ आहे, तर जे सेंटर लाईन जाते ते सगळ्यात मोठी जीवा असते. म्हणजे एक रेष काढा तुम्ही. आता हे मोजा आणि हे मोजा, तर हे मोठी भरेल ना. हे सगळ्यात मोठी कोण असते? सेंटर मधून जाणारी जी लाईन असते ती सगळ्यात मोठी जीवा असते. म्हणजे कोण असते ती? तर सर्वात मोठी जीवा म्हणजे कोण असते? तर व्यास असते. काय असते? व्यास असते. हे सांगितलं होतं त्या दिवशी मी. आणि छोटी जीवा म्हणजे त्याची काही व्याख्या नाही, ते काही असतं. समजलं? याच्यापेक्षा जे बाजून राहतील ते लहानच आहे त्याच्यापेक्षा. समजलं? आता इथे सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास आहे. तर त्याने काय दिलंय? सर्वात मोठी जीवा किती? 10 सेंटीमीटर आहे. जे व्यास जे ती बरोबर 10 सेंटीमीटर, म्हणजे 2r बरोबर 10 सेंटीमीटर. व्यास म्हणजे काय? 2 वेळा r ना, 2 त्रिज्या. मग त्रिज्या बरोबर 10/2 म्हणजे किती? 5 सेंटीमीटर. मग त्रिज्या भेटली आपल्याला. याची काही गरज आहे का छोट्या जीवेचा? ते एक्स्ट्राची माहिती दिलेली आहे कन्फ्यूज करायसाठी. जीवावरनं त्रिज्या कोणत्या निघते? फक्त मोठ्या जीवेवरनं. 2 जीवा वगैरे दिल्या असतील तर मग ते त्याला अजून काहीतरी गोष्टी दिलेली असेल, मग ते निघते. आणि याच्यात ते कन्फ्यूज करायसाठी टाकलंय फक्त, बाकी काहीच नव्हतं आपण. एका सायकलच्या टायरची त्रिज्या 70 सेंटीमीटर आहे. तर त्या टायरला 44 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती चक्कर
मारावे लागतील. किती चक्कर मारावे लागतील. एका सायकलच्या टायरची त्रिज्या 70 सेंटीमीटर आहे, तर त्या टायरला 44 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती चक्कर मारावे लागतील. आता एक लक्ष द्या, एखादा टायर आहे समजा, टायर गोले गोले म्हणजे या त्रिज्या आली, व्यासाला वगैरे सगळं. आता हे टायर असं फिरल्यानंतर इथे येईल एक चक्कर मारल्यावर. एका चक्कर मध्ये ते किती अंतर पार करते, कॉमन सेन्स सांगा बरं काय. एक चक्कर मारला तिने म्हणजे तिने किती अंतर पार केलं, म्हणजे कोणाच्या एवढं, त्याच्या एरिया एवढं पार करेल, परीघ एवढं पार, कोणासारखं कोणा एवढं ते पार करेल. त्याची लांबी काय, वर्तुळाची लांबी कशी काढतो आपण, वर्तुळाची लांबी कशी काढली आपण, त्याचा काय असतो तो, वर्तुळाची लांबी म्हणजे त्याची परिमिती किंवा परीघ, त्याची परिमिती, क्षेत्रफळनी काय परिमिती. टायर किती बारीक आहे किंवा जाड आहे त्याच्यावर नाही, ते किती असं आहे त्याचा 2πr काय आहे, म्हणजे परिमिती किती आहे, ते परीघ किती आहे तो महत्वाचा आहे. त्याची लांबी हे आहे ना, ते असं तोडले तर मग ते एक चक्कर मारल्यावर तेवढं पुढे जाईल, ते केवढे पुढे जाईल एका चक्करमध्ये, त्याच्या परिमिती एवढं ते जाईल त्याला, म्हणजे एका याच्यामध्ये. आता मला सांगा, एक चक्कर बरोबर परीघ आहे त्याचा, झालं. आता त्याला जायचं आहे टोटल अंतर 44 किलोमीटर. आता मला एक सांगा, 100 रुपयामध्ये 5 रुपयाचे किती डॉलर तयार होतील ते सांगा. 100 रुपयाच्या नोटमध्ये 5 रुपयाचे आपल्याला कॉईन करायचे होते, किती 20. कसं काय तयार केलं तुम्ही, टोटल 100 रुपये छेद एक कॉईन कितीचा आहे, 5 रुपये. टोटल रुपये छेद एक कॉईन कितीचा आहे, बरोबर ते किती कॉईन पडतील ते आलं. तसं टोटल अंतर इथे, टोटल अंतर किती आहे, 44 किलोमीटर टोटल अंतर. ह्या गणितात टोटल अंतर वर लिहायचं. आणि एक टायरचे एका टायरचे एका चक्करचे अंतर 44 किलोमीटर टोटल आहे ना, टोटल अंतर छेद एका टायरचे एका चक्करचे अंतर. मग आता टोटल किती आहे, 44 किलोमीटर आहे, छेद टायरचे एका चक्करचे अंतर किती असतील, तर त्याचा 2πr म्हणजे परीघ, म्हणजे 2πr. म्हणजे काय येईल, म्हणजे काय येईल, तर ते टोटल किती फिरतील चक्कर ते येईल. कारण एक हे गेलं आणि टोटल अंतर, टोटल अंतर आता हे 44 किलोमीटर. आता मला सांगा, हे सेंटीमीटर मध्ये आहे ना त्रिज्या, मग तो किलोमीटर कशात लिहावा लागेल, सेंटीमीटर मध्ये लिहावं लागेल आपल्याला. किलोमीटर कशामध्ये लिहावं लागेल, सेंटीमीटर मध्ये लिहावं लागेल. मग कसा लिहिता येईल तो सांगा. हे समजलं ना तुम्हाला, इथे लिहितो मी. हे पहा 44 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर, हे पहा 44 किलोमीटर म्हणजे 44,000 मीटर. किलो म्हणजे हजार, 44,000 मीटर. 44,000 मीटर म्हणजे अजून 2 शून्य, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. इतके मीटर म्हणजे किती, अजून 2 शून्य द्या, सेंटीमीटर म्हणजे इतके. 44 वर किती शून्य, 1 2 3 4 5. हे पहा 44,000 आणि 2 झालं, छेद 2. पाय किती आहे, 22 छेद 7, तो 7 वर जाईल, 7 वर जाईल. आर, आर किती आहे, झालंय माझा 16. हे पहा किती चक्कर होतील ते पाहू. हा एक शून्य गेला, एक गेला, हा 7 गेला, हा 7 गेला. चला 22 एक 22 दुने 44. हे आणि बे एक बे, बे एक बे, 1 2 3 4 आहे द्या, म्हणजे किती चक्कर, 10,000 चक्कर तो मारेल. लक्षात आलं, लिहून घ्या, लिहून घ्या व्यवस्थित.
याच्यासारखं लिहू. एका चाकाचा व्यास, चाक म्हणजे गोलच असतं ना, चाकाचा व्यास 84 सेंटीमीटर आहे. 792 मीटर अंतर पार करण्यासाठी किती चक्कर चाकाला मारावे लागते? एका चाकाचा व्यास 84 सेंटीमीटर आहे. 792 मीटर अंतर पार करण्यासाठी किती चक्कर चाकाला मारावे लागते? चला, व्यास 84 सेंटीमीटर आहे म्हणजे त्रिज्या किती येईल? 42 सेंटीमीटर. चक्कर किती मारावं लागतील? तर टोटल अंतर 792 मीटर छेद त्याचा परिघ 2 पाय आर, जे किती 792 मीटर आहे आणि हा सेंटीमीटर आहे. तर त्याला मीटरला काय करावं लागेल? पहिले सेंटीमीटर. दोघी एक तर मीटर करा, दोघी एक तर सेंटीमीटर, त्याला सेंटीमीटर करू. तर 792 वर किती शून्य? किती? मीटरचे सेंटीमीटर. मीटरचे सेंटीमीटर करताना किंवा सेंटीमीटर करताना गुणिले 100 करायचे म्हणजे 2 शून्य झालं. छेद 2 पाय किती आहे? 22/7. 7 वर जाईल. आर किती आपला? 42. 16 हे किती चक्कर होता बा? 7 1 7, 7 सकम 42. 6 आणि याला भाग द्या. 6 1 6, 3 3 18, 6 2 12. या साल 22 तक 132. 600/2 म्हणजे 300. किती चक्कर मारावं लागतील त्याला? 300. चालेल. असे गणित बाकी अजून क्षेत्रफळाचे आपण ते कंटिन्यू करू. काही अडचण असेल याच्यामध्ये तर विचार. कळते नाही काय सुरू आहे?